हाय गुड मॉर्निंग. तर मी कालच्या ब्लॉगमध्ये जरा जास्तच मोठं बोललेले की मी ट्राय करेन की उद्या 23 जुलैला मी सकाळी लवकर उठून रंकाळ्यावर जाईन. पण मी आज काहीच नाही केलेलं आहे. तेच सायकल मी सुरू ठेवली आहे. पण मी हा व्लॉग करते कारण आज व्लॉग करायचा काही प्लॅन नव्हता. मग मी विचार केला आज आपण परत तर हा व्लॉग करूया. आजचा फुल डे व्लॉग शूट करूया आणि हा व्लॉग अपलोड करूया. म्हणजे आज पण बाकी काही नाही, माझी बाहेरची थोडी कामं आहेत, मग ती कामं करताना मी हा व्लॉग शूट करणार आहे आणि इंस्टाग्राम रील परत एडिट नाही करणार. चालले मला प्रतीक न्यायला येतोय. आता पुढचं सगळं मी आजचा व्लॉग फुल शूट करणार आहे. आज मी कुठं जाणार आहे. मी फर्स्ट टाइम थोडीफार काम आहेत जी मी माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाइम करणार आहे. आता ते सांगते, जसं की बहुतेक मी आज डीमार्टला जाणार आहे. म्हणजे फर्स्ट टाइम नाही चाललेले, मी भरपूर वेळा गेली आहे, पण डीमार्टला मी एकटी जाऊन ग्रोसरी शॉपिंग करणार आहे. ते फर्स्ट टाइम आहे. Oh my God! Wow! डीमार्टला जायच्या आधी मी भाजी मंडईत गेलेले आणि भाजी पण मी कधी घेतलेली नव्हती. ते आता घेतली आणि ह्या बाईकडून मी ढबू घेतला आणि लसूण घेताना ही बाई माझ्यावर रुबाब केली. हा 10चा किती प्रेमानं बोलले ना मी. हा 10चा. पण ह्या भाजी मंडईत माझ्या तोंडातून आवाज फुटत नव्हता ना, मला व्हिडिओ करायला जमत होता. मी अशी गेले, फक्त मोबाईल इकडं तिकडं केला आणि तोंड बंद करून, म्हणजे मला बोलायचं होतं भरपूर काय पण माझं थोबाड का बंद होतं मला माहित नाही. पब्लिकमध्ये ब्लॉग करायचं एवढं अवघड आहे. त्या भाजी मंडईत माझ्या तोंडातनं एक शब्द फुटला नाही ना. मी कॅमेरा माझ्या तोंडाकडे घेतला. आता मी डीमार्टमध्ये आले. बघूया मी इथं काय करणार आहे. मला नाही माहिती मी इथं तरी काय करणार आहे की नाही. बघू. बापरे, इथं एकदा या डीमार्टच्या इथं माझी एका बाई बरोबर भांडणं झालेली आणि ती बाई आहे म्हणजे ती तिथली कोणतरी आहे. बघू आता आजकाल आणि ती बाई होती, पण त्यासोबत दुसरी पण बाई होती. सो मी तिला इग्नोर केलं आणि दुसऱ्या बाईला माझी बॅग दिली आणि आली. मी माझं काम करते. इथंच सगळा गोळ झाला. मी डीमार्टमध्ये येऊन तरी माझं मस्त सुरू होतं आणि हे काका आहेत ना, यांनी मला हाक मारून सांगितलं की व्हिडिओ अलाउड नाही आहे. काय माहिती मला भाजी मंडईत तोंडातून आवाज सुटत नव्हतं आणि डीमार्टमध्ये मला काहीच वाटत नाही. या टाईमला ते सांगत होते आणि माझं लक्ष नव्हतं, पण हा व्हिडिओ बंद केल्यावर त्यांनी मला सांगितलं आणि मी बंद केलं. त्यात सगळ्यात फालतू गोष्ट काय झाली माहिती आहे. मी डीमार्टमध्ये शूट करत होता आणि डीमार्टमध्ये सांगितलं इथे शूट अलाउड नाही. म्हणजे डीमार्टवाल्याला काय प्रॉब्लेम आहे. जाऊ दे डीमार्टवाल्यांची. मी माझा तिरामिसू एन्जॉय करते. किती महिन्यांनी खाल्लाय मी. आता मी माझी फ्रेंड यायली, तुझी वाट बघते. तिला मीच बोलवली. तोपर्यंत मी हॅलो. सो मी आत्ता जस्ट आली आहे आणि म्हटलं सांगूया मी काय केलं. हां, ते मी सांगितलं मी डीमार्टमध्ये गेले आणि असं त्यांनी मला शूट करायचं नाही म्हणून सांगितलं. त्यामुळे मी डीमार्टमध्ये परत शूट नाही केलं. मी आयुष्यात पहिल्यांदा असं वाटते मला मी भाजी आणायला गेलेले नाही. म्हणजे मी आधी गेली आहे, पण आईने सांगितलेली तेवढीच आणायला आणि एकदा किंवा दोनदा ते पण. आज मी पहिल्यांदा माझ्यासाठी स्वतःला भाजी आणायला गेलेले. हे प्रतीकनाने मी केलं पाहिजे, पण त्याला आत्ता खरंच वेळ नव्हता म्हणून मी समजून घेतला. आणि मी आत्ता हा व्हिडिओ थोडा म्हणजे जे काय बेसिक एडिट असते ते एडिट करून उद्या अपलोड करेन. आणि मी विचार करायला ह्या 2 दिवसात एक नवीन बुक बाय करायचं. सो मला कळत नाही आहे मी कोणतं बुक घेऊ. तर कोणी व्हिडिओ बघत असेल तर प्लीज मला सजेस्ट करा. मी फर्स्ट टाईम कोणतं तरी बुक घेणार आहे आणि मला माहीत नाही मी ते पूर्ण रीड करेन की नाही, पण मला असं वाटतं आहे मी कोणतं तरी बुक रीड करायला पाहिजे. सो जर मी फर्स्ट टाईम कोणतं तरी बुक घेणार असेल तर कोणतं घेऊ हे मला कमेंट करून सांगा. आणि मला माहीत नाही कुठं मिळतात बुक्स.
मी 2 दिवसात कोणाला जे माझे फ्रेंड्स बुक रीड करतात त्यांना मी विचारेन की कुठं जाऊन घेऊ मी, आणि त्यांना पण विचारेन कोणतं घेऊ, पण मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा, मी ट्राय करेन की त्यातलं एक कोणतं तरी घेईन. आज मी हा व्हिडिओ पण शूट केला आहे, हे पण एक काम केलं. आता मी उद्या हा अपलोड करेन. हे व्हिडिओ अपलोड व्हायला 2-3 तास लागतात. मी वायफायवरच अपलोड करेन, कारण इथं अजून आम्ही वायफाय नाही घेतलं, कारण आम्हाला तेवढी नीड नाही आहे वायफायची. पण मी उद्या कुठंतरी वायफायवरच अपलोड करेन. चलो, सो ज्यांनी कोणी हा व्हिडिओ परत आजचा व्हिडिओ पण एंडपर्यंत बघितला आहे त्यांना थँक्यू. आणि प्लीज नवीन कोण असेल तर प्लीज माझ्या चॅनलला ह्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, आणि इंस्टाग्रामवरती पण प्लीज फॉलो करा. आणि जर इंस्टाग्रामवरची ऑडियन्स कोण हा व्हिडिओ बघत असेल तर सॉरी, मी इंस्टाग्रामवर ॲक्टिव्ह नाही, पण मी इथं आहे. सो तुम्ही हे व्लॉग्स बघू शकताय. मी ट्राय करेन की कधी कधी असं अपलोड करायला. ओके, बाय.